तर बिहारमध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र नशीब आजमावणार आहेत। माझ्या IPS शिवदीप लांडेंना कौल मिळणार का, याकडे आता महाराष्ट्र राज्याचं सुद्धा लक्ष असेल। शिवदीप लांडे मुंगेर अररिया मतदारसंघातून लढलेले होते आणि भाजपच्या प्रणय कुमार यांच्याशी लांडेंचा थेट सामना होता। सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घ्या। तर सागर, लांडेंचा थेट सामना होता भाजपच्या प्रणय कुमार यांच्यासोबत, तर नेमकं कसं हे आव्हान होतं, किती तगडं आव्हान होतं? वास्तविकतेत रुलिंग पार्टीचे म्हणून प्रणय कुमार हे उमेदवार होते, पण शिवदीप लांडे जे मूळ महाराष्ट्रीयन आहेत, IPS आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजय शिवतारे जे राज्यातले माजी राज्यमंत्री आणि विद्यमान शिवसेना एकनाथ शिंदेंबरोबरचे ते एक पुरंदर इथले आमदार आहेत। त्यांचे हे जावई आहेत आणि महाराष्ट्रामधचे ते जावई आहेत आणि त्याचं प्रतिनिधित्व बिहारमध्ये करतात, अशी एक सिंपथी स्वरूपातली चर्चा कायम शिवदीप लांडेंच्या भोवती राहिलेली आहे। विशेष म्हणजे त्यांचा कार्यकाळ महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही काळ होते, नार्कोटिक्ससारख्या विभागांमध्ये ते कार्यरत होते, पण तिथे देखील त्यांनी एक दबंग नेता IPS ऑफिसर म्हणून त्यांची प्रतिमा पहिल्यांदा तयार केली होती आणि नंतर राजकीय वाटचाल जी आहे ती केली होती। आपल्याला माहिती आहे की अनेक IPS अधिकारी किंवा IS अधिकाऱ्यांनी राजकीय म्हणजे स्वतःची सेवा क्षेत्र पूर्ण करून अथवा काही काळ निवडणुकीच्या आधी ती खंडित करून राजकीय वाट स्वीकारलेली आहे। त्याच्यामध्ये अनेक नेते यशस्वी झाल्याचं दिसून आलं। काही तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपणास माहीत आहे की मुंबईतले जे CP होते ते 2014च्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय अचानक घेतला आणि ते लोकसभेसाठी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवली आणि थेट खासदारही झाले। तसंच इतर काही नेते आहेत की जे म्हणजे जे अधिकारी आहेत की त्यांनी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला, काही ठिकाणी ते यशस्वी झाले दिसून आले, काही ठिकाणी अपयशी झाले। पण शिवदीप लांडे हे स्वतःचं यावेळेस नशीब आजमवून पाहत आहेत। स्वतःची पोलीस सेवेतले मोठं पद सोडून त्यांनी राजकीय वाट स्वीकारलेली आहे, पण त्यांचा मार्ग जो आहे तो इतका सहजासहजी सोपा नाही। या जी आत्ता माहिती मिळते त्यानुसार तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आव्हान जे रुलिंग पार्टीचे आहेत, भाजपाचे उमेदवार त्यांचं होतं। सत्ताधारी विरोधक अशा स्वरूपातलं हे तिथलं चित्र होतं। पण शिवदीप लांडे यांनी स्वतःच्या पोलीस कार्यकारिणीमध्ये केलेल्या सेवेमधले त्यांच्या प्रतिमेचा फायदा निश्चित त्यांना होईल असं एक म्हटलं जातं। त्यामुळे निकाल कुणाच्या बाजूने देतोय, बिहारची जनता तिथली जी स्थानिक आहे ती कुणाच्या बाजूने कौल देते हे देखील पाहणं गरजेचं आहे। पण कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रातल्या जनतेला हे एक आकर्षणाचं केंद्र आहे की शिवदीप लांडे जे महाराष्ट्राशी आहेत आणि ते बिहारमध्ये जाऊन निवडणूक लढवतात, कारण की बिहारी महाराष्ट्रामध्ये घुसतात, त्याचा प्रचार अपप्रचार जो होतो तो होतो निवडणुकीच्या काळात। मात्र इथे मात्र उलटी प्रक्रिया दिसून येते की महाराष्ट्रातला एक चांगला चेहरा जो आहे तो बिहारमध्ये जातो आणि विधानसभेची निवडणूक लढवून स्वतःचं नशीब आजमवू पाहतोय। बरोबर सागर, इतरही मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे, त्यामुळे सोबत रहा।